एक्झाम्पल नंबर 2 बघा काय, इफ मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू 2 4 4 4 2 4 4 4 2 देन फाइंड ए स्क्वेअर मायनस 80. आपल्याला ए स्क्वेअर मायनस 80 फाइंड आउट करायचं आहे. आपण मागच्याच उदाहरणात ए स्क्वेअर काढला होता ए इंटू ए करून, तसंच हे सोडवलं जाणार आहे. बघूया कसं सॉल्व्ह होईल. सोल्युशन फर्स्ट आय फाइंड आउट दिस टर्म ए स्क्वेअर. आधी मी ए स्क्वेअर टर्म काढून घेतोय, जसं मागच्या उदाहरणात ए स्क्वेअर काढला होता तसं. ए स्क्वेअर कसा लिहिला मी, ए इंटू ए, प्रोडक्ट ऑफ ए विथ द ए इज नोन एज ए स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू ठेवली, मॅट्रिक्स ए ची व्हॅल्यू 2 4 4 4 2 4 4 4 2. पुन्हा या मॅट्रिक्स ए ची किंमत इथे ठेवली, पुढे कंटिन्यू, इंटूचे साईन कंटिन्यू आहे, ए इंटू इंटू, मग पुढे हा ए ची किंमत ठेवली आहे 2 4 4 4 2 4 4 4 2. आता प्रोडक्ट ऑफ मॅट्रायसेस म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस अकॉर्डिंग टू रो इंटू कॉलम कसं होणार आहे बघा. आता इक्वल्स टू बघा, हा पहिला रो पहिला कॉलमने हा पहिला एलिमेंट मिळेल बघा. 2 2 जा 4 प्लस 4 4 जा 16 प्लस 4 4 जा 16. सो 4 प्लस 16 प्लस 16. हा आता पहिला रो आणि दुसरा कॉलम कसा होईल, हा 2 गुणिले 4 2 4 जा 8 प्लस 4 इंटू 2 काय झाला 8 प्लस दिस 4 इंटू 4 16. याप्रमाणे म्हणजे हा पहिला रो दुसऱ्या कॉलमला गुणून हा एलिमेंट मिळाला. आता पहिला रो आणि तिसरा कॉलम गुणतोय मी. 2 इंटू 4 8, हा बघा हा 8 लिहिला, प्लस 4 इंटू 4 16 प्लस 16 झाला, प्लस 8 इंटू 2 4 इंटू 2 8. So like this we got multiplication of first row into third column and we got this answer. आता बघा पुढचं काय येईल, हा सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम गुणतोय मी आता, म्हणजे हा एलिमेंट 2 नंबर रोला आणि 1 नंबर कॉलमला हा गुण मिळालेला आहे. कसा मिळेल, 4 2 जा 8, हा 8 लिहिला, प्लस हा प्लस घेतला, 2 4 जा 8 प्लस 4 4 जा 16. याप्रमाणे आता पुढच्या काय येईल, सेकंड रो सेकंड कॉलम, हा येईल एलिमेंट सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये. तर 4 इंटू 4 16 आलेला आहे, प्लस 2 इंटू 2 4 प्लस 4 इंटू 4 16. याप्रमाणे हा एलिमेंट मिळाला. आता पुढे सेकंड रो गुणिले थर्ड कॉलम करायचे आपल्याला. पहिला एलिमेंट गुणिले पहिला एलिमेंट, दुसरा एलिमेंट गुणिले दुसरा एलिमेंट, तिसरा एलिमेंट गुणिले तिसरा एलिमेंट. सो 4 4 जा 16 प्लस 2 4 जा 8 प्लस 4 2 जा 8. याप्रमाणे हा एलिमेंट मिळाला. पुढे बघा आता काय करणार होतो आपण, थर्ड रो आणि फर्स्ट कॉलमने हा मिळेल, थर्ड रो फर्स्ट कॉलम हा एलिमेंट काढतोय आता. 4 2 जा 8 प्लस 4 4 जा 16 प्लस 2 4 जा 8. 4 2 जा 8 आला, प्लस 8 4 4 जा 16 आला, प्लस 2 4 जा काय आला 8. याप्रमाणे पुढच्या आता थर्ड रो आणि सेकंड कॉलम, 3 नंबर रो 2 नंबर कॉलमला गुणतोय. 4 4 जा 16, ठीक आहे, प्लस 4 2 जा 8 प्लस 2 4 जा 8. याप्रमाणे आता लास्टली थर्ड रो थर्ड कॉलम म्हणजे हा एलिमेंट, हा 3 नंबर रो मध्ये आहे बघा हा एलिमेंट, आणि 3 नंबर कॉलम मध्ये आहे. तर 4 4 जा 16 प्लस 4 4 जा 16 प्लस 2 2 जा 4, म्हणजे 16 प्लस 16 प्लस 4. याप्रमाणे हा एलिमेंट आला. पुढे बघा काही स्टेप. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ए स्क्वेअर याप्रमाणे हा कॅल्क्युलेट केला. पुढे आता बघा काय आलं, ए स्क्वेअर बरोबर, आता यांचे कॅल्क्युलेशन्स करू, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जे काय असेल ते. 16 प्लस 4 किती आले 20, 20 प्लस 16 36, 8 प्लस 8 16, 16 प्लस 16 32. पुढे 8 प्लस 16 24, 24 प्लस 8 32. याप्रमाणे हा 8 प्लस 8 8 अधिक 8 16, 16 अधिक 16 32. याप्रमाणे 16 अधिक 4 20, 20 आणि 16 किती झाले बेरीज 36, 16 अधिक 8 24, 24 अधिक 8 32. याप्रमाणे पुढे 8 अधिक 16 24, 24 अधिक 8 32, 16 अधिक 8 24, 24 अधिक 8 32. याप्रमाणे 16 अधिक 16 32, 32 आणि हे 4 किती आले 36. तर याप्रमाणे हा ए स्क्वेअर आपण कॅल्क्युलेट केला. आता बघा हा ए स्क्वेअर कॅल्क्युलेट केल्यानंतर मला आता 8a पण कॅल्क्युलेट करावं लागणार. तर बघा पुढच्या स्टेपमध्ये मी 8a कॅल्क्युलेट करतोय. सो 8a इज इक्वल्स टू, हा 8 जो आहे तो कंटिन्यू आहे. आता मॅट्रिक्स ए ची किंमत ठेवतोय मी. मॅट्रिक्स ए ची किंमत एक्झाम्पल मध्ये काय प्रोव्हाइड केली आहे, 2 4 4 4 2 4 4 4 2 इथे ठेवली बघा. हा 8 कंटिन्यू आहे इथे, नंतर ए दिसतोय, ए ची किंमत ठेवली, मॅट्रिक्स ए ची किंमत किंवा व्हॅल्यू 2 4 4 4 2 4
442. इथे स्केलर मल्टिप्लिकेशन करतोय मी. दिस 8 इज द स्केलर अँड मल्टिप्लाइड टू ईच अँड एव्हरी इलेमेंट ऑफ द मॅट्रिक्स. सो 8 इंटू 2 किती झाले ते 16. हा 8 इंटू 4 8 चोक 32 झाले. पुन्हा हा 8 इंटू 4 32 झालाय पुढे. हा 8 4 जा 32, 8 2 जा 16, 8 4 जा 32 याप्रमाणे हा एलिमेंट मिळाला. 8 4 जा 32, पुन्हा 8 4 जा 32 आणि 8 2 जा 16. सो लाईक दिस वी फाइंड आउट सेपरेटली ए स्क्वेअर अँड 8a. आता मला हे पूर्ण एक्सप्रेशन घ्यावं लागेल. ए स्क्वेअर मायनस 8a हे कॅल्क्युलेट करावं लागेल. बघा पुढे कसं कॅल्क्युलेट करतो मी. Therefore we want to find out a square minus 8a. म्हणजे आपल्याला a square minus 8a काढायचा होता, तो लिहून घेतला. इक्वल्स टू a स्क्वेअर ची व्हॅल्यू, a स्क्वेअर जो काढला होता तो इथे पुटअप केला. 36 32 32 32 36 32 32 32 36. a स्क्वेअर मॅट्रिक्स व्हॅल्यू ठेवलेली इथे. हे निगेटिव्ह साईन कंटिन्यू आहे इथे. आता हा 8a आपण जो मागच्या स्टेपमध्ये काढलेला आहे तो 8a ची किंमत ठेवली 16 32 32 32 16 32 32 32 16. आता बघा पुढची स्टेप काय येईल. इट इज इक्वल्स टू 36. आता सबस्ट्रॅक्शन ऑफ मॅट्रिक्सेस करतोय म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट सबस्ट्रॅक्ट होतील म्हणजे मायनस होतील. तर मायनस कसे होतील. 36 मधून 16 गेले किती झाले 20, 32 मधून 32 गेले 0, 32 मधून 32 गेले 0, हे 32 मधून हे 32 गेले 0, 36 मधून 16 गेले 20, हा 32 मधून 32 मायनस झाला 0, हा 32 मधून हा 32 मायनस झाला 0, हा 32 मधून हा 32 मायनस झाला 0 अँड लास्टली 36 मधून 16 मायनस झाला 20. आता आपण जर ऑब्झर्व केलं तर इथे डायगोनल एलिमेंट्स 20 20 20 सेम दिसत आहेत आणि नॉन डायगोनल एलिमेंट सगळे काय दिसत आहेत 0. सो दिस शोज दॅट इट इज अ स्केलर मॅट्रिक्स. So like this we find out a square minus 8a and which is equal to 20 0 0 0 20 0 0 0 20 and this answer is known as a scalar matrix. या पद्धतीने आपण या उदाहरणात a square minus 8a कॅल्क्युलेट केलेला आहे. बघा पुढचं एक्झाम्पल काय आहे. एक्झाम्पल नंबर 3 बघा. इफ a equals to matrix 1 2 minus 1 3 0 2 4 5 0, matrix b is equals to 1 0 0 2 1 0 0 1 3 and we have to verify that. आपल्याला हे व्हेरीफाय करून दाखवायचे. a इंटू बी त्याच्या काय घेतलाय ट्रान्सपोज. टीचा अर्थ काय होतो ट्रान्सपोज. सो प्रोडक्ट ऑफ a विथ b अँड इट्स ट्रान्सपोज इज इक्वल्स टू b ट्रान्सपोज मल्टिप्लाइड बाय a ट्रान्सपोज. तर ही प्रॉपर्टी आहे ट्रान्सपोजची की जर दोन मॅट्रिक्सचे मल्टिप्लिकेशन ट्रान्सपोज मध्ये लिहिलं असेल तर सेकंड मॅट्रिक्सच्या ट्रान्सपोज इंटू फर्स्ट मॅट्रिक्सच्या ट्रान्सपोज यांच्या गुणाकारा एवढं म्हणजे मल्टिप्लिकेशन एवढे हे आहे. ही एक प्रकारची आयडेंटिटी आहे. ही आपल्याला व्हेरीफाय करून दाखवायची. तर बघा आपण कशी व्हेरीफाय करतोय आन्सरमध्ये किंवा सोल्युशनमध्ये. आधी मी काय करतोय हा ए इंटू बी कॅल्क्युलेट करतोय. बघा ए इंटू बी इक्वल्स टू ए ची किंमत ठेवली. मॅट्रिक्स ची किंमत इथे आली 1 2 -1 3 0 2 4 5 0. इंटूचं साईन कंटिन्यू आहे बघा हे. इंटू मॅट्रिक्स बी दिसते. मॅट्रिक्स बी ची किंमत ठेवतोय मी ही 1 0 0 0 2 1 0 आणि 0 1 3. आता मॅट्रिक्स ए मल्टिप्लाइड विथ मॅट्रिक्स बी आहे. तर या पहिल्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम्स 3 आहेत. सेकंड मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज किती आहेत 3 इक्वल आहेत म्हणून मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. आता मल्टिप्लिकेशन कसं येणार आहे बघा पुढे इक्वल्स टू. आता मी आधी हा पहिला रो आणि पहिला कॉलम मल्टिप्लाय करतोय. सो दिस 1 इंटू 1 1 इंटू 1 किती येणार 1 प्लस 2 इंटू 2 4 प्लस -1 इंटू 0 0. तर तो निगेटिव्ह 0 0 इज नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. प्लस 0 लिहिला काय -0 लिहिला काय सेम असणार आहे. सो लाईक दिस वी गॉट द फर्स्ट एलिमेंट. आता पहिला रो कोणाला गुणतोय मी दुसऱ्या कॉलमला. तर 1 इंटू 0 काय झालं 0 हे बघा 0 प्लस 2 इंटू 1 2 प्लस -1 इंटू +1 -1 याप्रमाणे घेतले. त्यानंतर पुढच्या एलिमेंट पहिला रो आणि तिसरा कॉलम मल्टिप्लाय करून होणार आहे. 1 इंटू 0 काय आला इथे 0 प्लस 2 इंटू 0 काय आला 0 प्लस -1 इंटू 3 -3. तो -3 इथे घेतलेला आहे याप्रमाणे. नेक्स्ट एलिमेंट कसा काढला आहे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. हा एलिमेंट सेकंड रो फर्स्ट कॉलम मध्ये हा दिसतोय म्हणजे हा गुणाकार केलेला आहे सेकंड रो फर्स्ट कॉलम. 3 इंटू 1 3 प्लस 0 इंटू 2 0 प्लस 2 इंटू 0 0 याप्रमाणे. आता पुढे बघा हा सेकंड रो कोणाला गुणतोय सेकंड कॉलमला. 3 इंटू 0 0 प्लस 0 इंटू 1 0 प्लस 2 इंटू 1
2 याप्रमाणे. आता हा 2 नंबर रो कोणाला गुणणार पुढे तिसऱ्या कॉलमला, म्हणजे हा 2 नंबर रो आणि हा 3 नंबर कॉलम, म्हणजे हा इलेमेंट तयार होणार आहे बघा. हा 2 नंबर रो 3 नंबर कॉलम गुणतोय मग मी. 3 इंटू 0 0 हा 0 लिहिला, प्लस 0 इंटू 0 0 हा 0 लिहिला, प्लस 2 इंटू 3 6 याप्रमाणे. पुढे बघा आता काय होईल, सेकंड रो तिसऱ्या कॉलमला गुणल्यावर पुढे कॉलम्स नाही आहेत, म्हणून आता नेक्स्ट रो मल्टिप्लाय करायला सुरुवात करूया. तर थर्ड रो मल्टिप्लाय करायला सुरुवात झाली म्हणजे इकडे थर्ड रो नवीन मॅट्रिक्समध्ये तयार व्हायला सुरुवात होते बघा. आता हा तिसरा रो पहिला कॉलम, म्हणजे हा तिसरा रो पहिला कॉलमचा हा इलेमेंट तयार होतोय बघा. 4 इंटू 1 4 तो लिहिलाय, प्लस 5 इंटू 2 10, प्लस 0 इंटू 0 0 याप्रमाणे. नेक्स्ट बघा कसा इलेमेंट मिळेल, थर्ड रो सेकंड कॉलम, म्हणजे हा थर्ड रो आणि हा सेकंड कॉलम, म्हणजे हा इलेमेंट काढतोय मी. 4 इंटू 0 काय येणार 0, प्लस 5 इंटू 1 5, प्लस 0 इंटू 1 0 याप्रमाणे. आता शेवटी काय येणार, हा 3 नंबर रो 3 नंबर कॉलमला गुणून, म्हणजे हा बघा हा 3 नंबर रो हा आला आणि हा पहिला कॉलम दुसरा कॉलम तिसरा कॉलम हा 3 नंबर कॉलम. सो थर्ड रो थर्ड कॉलम मधला हा इलेमेंट मिळणार आहे पुढे बघा. 4 इंटू 0 0, प्लस 5 इंटू 0 0, प्लस 0 इंटू 3 0 लाईक दिस. पुढचे ॲडिशन काय येते बघा आता. देअरफॉर वी गॉट ए बी इज इक्वल्स टू 5 1 -3, ते मागची मॅट्रिक्स जी होती त्याची ॲडिशन केलेली आहे. पुढे आलं 3 2 6 आणि 14 5 0 लाईक दिस वी कॅल्क्युलेट ए इंटू बी. आता मला ए इंटू बीच्या काय काढावं लागेल, ट्रान्सपोज बघा. देअरफॉर ए इंटू बी ट्रान्सपोज, ट्रान्सपोजमध्ये कन्व्हर्जन ऑफ रो इंटू कॉलम करावं लागतं. हा पहिला रो आहे 5 1 -3, त्याला कॉलममध्ये लिहिलं 5 1 -3 ला. हा 2 नंबर रो आहे 3 2 6, त्याला कॉलममध्ये लिहिलं 2 नंबरच्या 3 2 6. हा तिसरा रो तिसरा कॉलममध्ये लिहिलाय बघा, कॉलममध्ये कन्वर्ट करून 14 5 0 याप्रमाणे. हा आला ए इंटू बीच्या ट्रान्सपोज. याप्रमाणे हे आपण ए बी ट्रान्सपोज काढला. आता आपल्याला बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज दाखवायचे आहे, म्हणून आधी मी बी ट्रान्सपोज काढेल त्यानंतर ए ट्रान्सपोज. तर बघा पुढची स्टेप काय येईल, नाव बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. आता बी ट्रान्सपोज मध्ये बी जी मॅट्रिक्स होती ती ट्रान्सपोज काढून, म्हणजे कन्व्हर्जन ऑफ रो इंटू कॉलम मध्ये करून लिहिलेली आहे 1 2 0 0 1 1 0 0 3 इंटू ए ट्रान्सपोज. ए ट्रान्सपोज पण आपण काढलेला आहे. वी हॅव टू कन्वर्ट दॅट मॅट्रिक्स ए इंटू द नंबर ऑफ रोज इंटू द नंबर ऑफ कॉलम्स, म्हणजे रो कॉलम्स मध्ये लिहायचे. ए ट्रान्सपोज लिहिताना मी काय केले, जे रो होते ते कॉलम मध्ये लिहितोय, म्हणजे तर तिकडे बी ए मध्ये 1 2 -1 हा रो होता तो कॉलम घेतला आहे. नंतर हा 3 0 2 कॉलम मध्ये लिहिला 2 नंबर रो तिकडचा, आणि हा 3 नंबर कॉलम मध्ये लिहिलेला आहे 3 नंबर रो तिकडचा 4 5 0 याप्रमाणे. तर इथे बी ट्रान्सपोजची किंमत ही आहे इंटू साईन पुढे कंटिन्यू ए ट्रान्सपोजची किंमत ही. आता गुणाकार कसा होईल आता बघा, इक्वल्स टू हा पहिला रो गुणिले पहिला कॉलम करतोय मी आधी. 1 इंटू 1 1, प्लस 2 2 जा 4, प्लस 0 इंटू -1 -0 याप्रमाणे. आता पहिला रो गुणिले दुसरा कॉलम करून हा इलेमेंट मिळणार आहे. कसा मिळाला, 1 इंटू 3 3, प्लस 2 इंटू 0 0, प्लस 0 इंटू 2 0 याप्रमाणे. पुढे आहे पहिला रो गुणिले तिसरा कॉलम, म्हणजे हा पहिला रो आणि तिसरा कॉलम हा इलेमेंट मिळेल 1 इंटू 4 4, प्लस 2 इंटू 5 10, प्लस 0 इंटू 5 0 याप्रमाणे आलं. पुढे आता पुढच्या इलेमेंट काढण्यासाठी हा 2 नंबर रो कोणाला गुणावं लागेल, पहिल्या कॉलमला. 2 नंबर रो 1 नंबर कॉलम, म्हणजे हा 2 नंबर रो आणि 1 नंबर कॉलम हा मिळेल इलेमेंट. 0 इंटू 1 0, प्लस 1 इंटू 2 2, प्लस 1 इंटू -1 -1 याप्रमाणे. पुढे काय केलं मी, हा सेकंड रो कोणाला गुणतोय, सेकंड कॉलमला, म्हणजे हा सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये हे इलेमेंट्स येत आहेत प्लस मधले. तर हा इलेमेंट मिळणार आहे सेकंड रो गुणिले सेकंड कॉलम करून बघा. 0 इंटू 3 0 लिहिला आहे, प्लस 1 इंटू 0 0, प्लस 1 इंटू 2 2 याप्रमाणे. पुढे सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम कसा होईल, 0 इंटू 4 0, प्लस 1 इंटू 5 5, प्लस 1 इंटू 0 0 याप्रमाणे. नेक्स्ट इलेमेंट कसा काढणार बघा. आता हा थर्ड रो फर्स्ट कॉलमने मिळेल. हा थर्ड रो फर्स्ट कॉलम, म्हणजे हा इलेमेंट मिळेल बघा. हा थर्ड रो फर्स्ट कॉलम गुणतोय मी बघा.
हा पहिला एलिमेंट गुणिले पहिला एलिमेंट, दुसरा एलिमेंट गुणिले दुसरा एलिमेंट, तिसरा एलिमेंट गुणिले तिसरा एलिमेंट. म्हणजे रोच्या पहिला कॉलमच्या पहिल्याला गुणतो, रोच्या दुसरा कॉलमच्या दुसऱ्या एलिमेंटला गुणतो, रोच्या तिसरा एलिमेंट कॉलमच्या तिसऱ्या एलिमेंटला गुणतो. तर बघा काय झालं, 0 इंटू 1 0 झालं, प्लस 0 इंटू 2 0, प्लस 3 इंटू -1 -3. आता 3 नंबर रो 2 नंबर कॉलम म्हणजे हा एलिमेंट 0 इंटू 3 0, प्लस 0 इंटू 0 0, प्लस 3 इंटू 2 6 याप्रमाणे. आता हा शेवटी तिसरा रो तिसऱ्या कॉलमला गुणतोय मी म्हणजे हा एलिमेंट मिळेल 0 इंटू 4 0, प्लस 0 इंटू 5 0, प्लस 3 इंटू 0 0 याप्रमाणे ते काढलं. पुढची स्टेप यांची कॅल्क्युलेशन करून मिळेल. सो देअर फोर बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज ही डावी बाजू होती बघा, इक्वल टू साईन कंटिन्यू. आता यांची बेरीज 1 प्लस 4 5, 5 मायनस 0 5, 3 प्लस 0 3, 3 प्लस 0 पुन्हा 3, 4 प्लस 10 14, 14 प्लस 0 14 हा दिला. हा 2 मधून 1 गेला 1, 1 अधिक 0 1, 0 अधिक 0 0, 0 अधिक 2 2 हा 2 दिला. 0 प्लस 5 5, 5 प्लस 0 5 याप्रमाणे. 0 अधिक 0 0, 0 मधून 3 गेले -3, 0 अधिक 0 0, 0 अधिक 6 काय झाला 6, 0 प्लस 0 0, 0 प्लस पुन्हा हा 0 0. सो लाईक दिस वी कॅल्क्युलेट बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. आता बघा आपल्याला आधी आपण ए इंटू बी ट्रान्सपोजची पहिली रो आहे 5 3 14, बी टी इंटू ए टीची पहिली रो आहे 5 3 14 सेम आहे बघा. 1 2 5 सेकंड रो इथे 1 2 5 सेकंड रो आहे. थर्ड रो -3 6 0 आहे, इथे पण -3 6 0 आहे. तर या दोघी मॅट्रायसेसचे RHS सेम आहेत बघा. दिस शोज दॅट द LHS ऑफ बोथ द इक्वेशन्स आर सेम. So this shows that A into B transpose must be equal to B transpose into A transpose. So therefore we can easily write down A into B transpose is equal to B transpose into A transpose. So like this we verify that LHS is equal to RHS. Next example बघा, example number 4 काय दिलंय, if ब्रिज ब्रॅकेट आहे 4 टाइम्स मॅट्रिक्स दिली आहे 1 2 0 2 -1 3, इथे स्केलर मल्टिप्लिकेशन करावं लागेल. -2 इंटू पुन्हा मॅट्रिक्स दिली 1 3 -1 2 -3 4 आणि ब्रिज ब्रॅकेट कंप्लीट केल्यावर कॉलम मॅट्रिक्स मल्टिप्लाय करणार आहे त्याला 2 0 -1 इक्वल टू काय दिलं आहे XY. वी वॉन्ट टू फाइंड X अँड Y. तर XY कसं कॅल्क्युलेट करणार बघा. सोल्युशन आधी ही दिलेली जी प्रोव्हाइडेड स्टेप आहे ती ॲज इट इज लिहून टाकायची. मग पुढे काय येणार बघा, इक्वल्स टू बघा ही दिलेली स्टेप पूर्ण इक्वेशन आहे, मॅट्रिक्स इक्वेशन असं आपण त्याला म्हणतो. तर हे ॲज इट इज लिहून टाकायचे उदाहरण सॉल्व्ह करताना. मग पुढची ही स्टेप येणार आहे. पुढची स्टेप बघा, ब्रिज ब्रॅकेट ॲज इट इज आहे. दिस 4 इज मल्टिप्लाइड टू इच अँड एव्हरी इलेमेंट ऑफ द मॅट्रिक्स. 4 इंटू 1 4 झालाय बघा, 4 2 जा 8, 4 इंटू 0 0, 4 2 जा 8, 4 इंटू -1 -4, 4 3 जा 12 याप्रमाणे. मायनस साईन कंटिन्यू, मायनस साईन बाहेरच्या ॲज इट इज बाहेरच राहिलेलं आहे. हा 2 जो आहे तो पॉझिटिव्ह 2 प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करतोय, निगेटिव्ह 2 नाही, लक्षात ठेवा. तर हा पॉझिटिव्ह 2 प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करेल. 2 इंटू 1 हा 2 झाला, हा 2 इंटू 3 काय झाला 6, हा 2 इंटू -1 -2, 2 2 जा हा 4, 2 इंटू -3 -6 झाला, 2 इंटू 4 8 याप्रमाणे. नंतर मॅट्रिक्स कंप्लीट करून ब्रिज ब्रॅकेट कंप्लीट केला. 2 0 -1 याला कॉलम मॅट्रिक्स म्हणतो आपण. ही ॲज इट इज इक्वल टू नेक्स्ट कॉलम मॅट्रिक्स इक्वल टू XY दिलंय. पुढे बघा या दोन मॅट्रिक्सचं काय होणार आहे, सबस्ट्रॅक्शन कसं होणार बघा. देअरफॉर दिस 4 -2, 4 -2 किती येणार 2, 8 -6 किती येणार 2, 0 -2 मायनस काय होईल प्लस. सो 0 + 2 2 हा 2 आला इथे. हा 8 -4, 8 - 4 किती येणार 4, -4 मायनस आणि पुन्हा मायनस प्लस. सो -4 + 6 इज 2. त्यानंतर 12 - 8, 12 मधून 8 गेले 4 याप्रमाणे. ही कॉलम मॅट्रिक्स 2 0 -1 कंटिन्यू आहे इक्वल टू XY. आता इथे काय होणार आहे, या ठिकाणी ही मॅट्रिक्स या मॅट्रिक्सला गुणते म्हणजे रो इंटू कॉलम नुसार गुणेल. आता हा पहिला रो पहिल्या कॉलमला गुणावा लागेल, मग हा सेकंड रो पहिल्या कॉलमला गुणावा लागेल आणि मग मॅट्रिक्स मिळेल. देअरफॉर इट इज इक्वल्स टू बघा आता हा पहिला रो पहिला कॉलम करतोय 2 2 जा 4 प्लस 2 इंटू 0 0 प्लस 2 इंटू -1 -2 घेतलाय.
आता हा सेकंड रो फर्स्ट कॉलम झाला. 4 टू जा 8 प्लस 2 इंटू 0 0 प्लस 4 इंटू -1 -4 इक्वल टू हे एक्स वाय कंटिन्यू. पुढे कॅल्क्युलेशन बघा. देअरफॉर 4 -2 किती येणार 2. हा 8 -4 4 इक्वल्स टू एक्स वाय. सो इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस मध्ये आपण शिकलो दोन मॅट्रिक्स जर इक्वल असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल असतात. सो देअरफॉर इट शोज दॅट एक्स इज इक्वल्स टू 2 म्हणून एक्स इज इक्वल टू 2 लिहिला आणि वाय इक्वल्स टू काय आलं 4. So like this we find out x and y from this example. Thank you. One into 0 plus 0 into -2 plus -2 into 0. 0 into 0 plus 3 into -2 plus -1 into 0. 1 into 3 plus 0 into -1 plus -2 into 4. 0 into 3 plus 3 into -1 plus -1 into 4. So we get the answer 0.